नाव येसाची 2000 सैन्याशी एकटाच प्राणपणाने लढला, त्याचं नाव बाजी. एक हात तुटला हे माहीत असूनही रक्तबंबाळ स्त्री जो लढला, त्याचं नाव तानाजी. 8 तासाला दिल्लीहून गोळा पुण्यात घेऊन आला, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणला, त्याचं नाव धनाजी. त्याच्या दातात घात घालून त्याचे दात बाहेर काढले, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून ज्याने स्वराज्याचं तोरण बांधलं, तो माझा राजा छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, माझ्या सावंतवाडी संस्थानचे राजे बापूसाहेब महाराज यांना मानाचा मुजरा. माझी कुलदेवता आई तुळजाभवानी, गावदेवता माऊली यांच्याकडे नतमस्तक होऊन श्रीदेव पाटेकर रयत बिल्डीचा अधिष्ठान आणि श्रीदेव उमरकर यांच्यासमोर नतमस्तक होतो. जे वायब्रेस नावाचे या ठिकाणी अच्युतराव भोसले यांनी रोपटं लावलं, त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. आणि या वटवृक्षाच्या छायेखाली आज येण्याची आम्हाला संधी मिळाली की मराठी भाषा बोलवण्याच्या निमित्ताने. त्यामुळे खरं तर मी या वायब्रेसचे म्हणजे या विभागचे प्राचार्य, विभागचे प्राचार्य ज्यांना एक मितभाषी, एक संयमी, एक चिकाटी असलेले नेतृत्व, एक अभ्यासू नेतृत्व, एक शिस्तबद्ध नेतृत्व असं पाहिलं जातं ते प्राचार्य जगताप सर. त्या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले गांधी सर, माझे सहकारी, माझे शेजारी सन्माननीय गावडे सर, या प्रकारे जोडी मॅडम, उपस्थित संपूर्ण व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. मराठी भाषेबद्दल जे जे काही सांगायचं आहे, जे जे काय तुम्हाला पाहिलं, मी खाली समोर बसून तुमचा चेहरा मोजत होतो, वाचत होतो. काय मुलांना अभिप्रेत आहे. मी अनेक ठिकाणी एनएसएसचा मी उल्लेख केला, मी अनेक ठिकाणी पंचम फेब्रुवारी महाविद्यालयाचे एनएसएस अटेंड केले, अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो. मी मुलांचे चेहरे वाचण्याचा प्रयत्न करतो. तर या मुलांमध्ये मला माझं मूल दिसतो. म्हणून या मुलांना काय अभिप्रेत आहे. सर्व बोलत असताना मुलांच्या चेहऱ्यावर थोडासा मी सायकोलॉजीचा पण शिकवतो. 11वी 12वी सायकोलॉजी घेतली. सायकोलॉजी मला समजते या मुलांना काय हवं आहे, या मुलांना नेमकं काय पाहिजे ते शेवटच्या क्षणात समजते. तोपर्यंत सगळ्यांचे चेहरे घासलेले होते, चिंता नसते, कधी एक असते, कधी एक असते, खरं बोलतो घासायला येतच. कारण आजच्या युगात, आजच्या जगात तत्वज्ञानी कोणालाच नको असतो, कोणालाच नको असतो. कधी 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगायला गेल्यात ना, त्याच्यात कोणालाच नको असतो. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासारखाच खाली बसून समोरच्याची रचना ऐकणार. माझे आई वडील शेतकरी, 5 भावंड. मी 1 वर्षाचा असताना माझे वडील वारले. माझा स्वभाव काळ खूप चालणार होता. माझं भवितव्य काय होतं काही माहिती नव्हतं. कारण घरात कोण शिकलेला माणूस नव्हता, घरात कोण करता माणूस नव्हता. अशा परिस्थितीत माझा 3 नंबरचा भाऊ होता. त्याने मला आणि माझ्या 4-5 नंबरच्या भावाला एकदम शाळेत घातलं 9व्या वर्षी. 9व्या वर्षी तुम्हाला का सांगतो की तुम्हाला समजायला पाहिजे या मातीवर, या मायेवर घट्ट पाय होऊन आत्मविश्वासाने, चिकाटीने, जिद्दीने, मेहनतीने तुम्ही उभं राहा, तर 100% तुम्ही यशस्वी होणार. हे तुम्हाला समजायला पाहिजे. हे मराठी भाषेचं मुलं आहे. गमक काय मराठी भाषा, दुसरं तत्वज्ञान सांगायची काही गरज नाही. हीच मराठी भाषा. तुम्ही स्वतःला जे ठेवता ही मराठी भाषा. मी काल पण सांगतोय, कारण मी जेव्हा 9व्या वर्षी जगतापच्या शाळेत गेलो आणि माझा भाऊ थोडा मागे पडला, पण मी शिकत पुढे गेलो. प्राथमिक शाळेनंतर 7वी नंतर आम्ही आरपीत गेलो. आरपीत गेल्यानंतर तिथे सगळी मुलं जिथे चुकलेलं मागलेले ढोल धामपुरचं काय असं म्हणतात ना, त्यावेळी अशी म्हणत होती की सगळी मुलं खटा सगळी आरती हायस्कूलमध्ये आणि वेचून आणि मुलं बसू करायची. तर आम्ही आरती हायस्कूलचे विद्यार्थी आरतीत गेल्यानंतर त्या शाळेचे तुम्ही 4,000 सगळं वेगळं, आपले राहणीमान थोडंसं वेगळं, कमी शेतकऱ्याची मुलं. आणि तिथे मला काही कोण मला मार्गदर्शन करेल, काय करेल हे काहीच माहिती नाही. आणि मला तिथे परमेश्वर भेटला, विविनायक सर, प्राचार्य आरती हायस्कूल. आणि तो खरा परमेश्वर त्यांच्या रूपात मला त्या ठिकाणी भेटला. आणि त्यांच्यामुळे मी 10वी पर्यंत त्यावेळी 10वी 71.44% मार्क घेऊन मी 10वी त्यावेळी पास झालो. शाळेचा रिझल्ट आता 100%
16 मार्क आयुष्यात उपयोग पडलं का? पडलं का? सांगा, पडणार नाही. तुम्ही स्वभावतानी परिस्थितीची झगडता, तुमची उपाटीला नका म्हणतो का, उपाटला बसू नका, बाहेर पड, डोक्यातनं बाहेर या आणि समोरचं जग बघा काय आहे. समोरचे जग बघा. सर माझ्या डोळ्यात पाणी आलं. का पाणी आलं? 18 वर्ष 1 दिवस पूर्ण झालेली मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली आणि तिची आई अंगणवाडी माया आहे, मुलगी माझी बेपत्ता झाली म्हणून सांगायला. मला माझ्या कार्यालयात पोलिसांना कोण झाला म्हटलं, सर असंच झालेलं आहे. तर मला आतापर्यंत अशी काम करायची, बेपत्ता आधी शोधा करा आणि बेपत्ता असल्याची तक्रार नव्हता. बरोबर 5-10 मिनिटांनी जोडपं पोलीस स्टेशनला आले. तिकडे आणि राजश्री आणि ठाण्यामध्ये मला कोण आला, साहेब या तुम्हाला नाटक वगैरे या. मला काय समजेल ना. मी गेलो. सर का सांगतो, या मुलाने समजायला पाहिजे. आता जी मुलं पुस्तकी ना प्रेमाच्या व्याख्यावर, ही मराठी आहे. ज्या मातेने तुम्हाला 9 महिने 9 दिवस सुद्धा आपल्याला नको असताना जे तुमच्यासाठी घातलं, तुमचं पालन पोषण आतमध्ये चांगलं व्हायला पाहिजे, तुम्ही सुदृढ व्हायला पाहिजे म्हणून आवडी निवडीचं कसलं तरी तिने ते खाल्लं तुमच्यासाठी. माझं पोटाची वाढ सुदृढ व्हायला पाहिजे आणि तुम्हाला जन्म दिला आणि रात्री बेरात्री जागरण करून तुमचे कपडे बदलले, तुम्हाला राहण्याचं मोठं केलं. त्या आईला तुम्ही 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या प्रेमासाठी विसरून श्रेष्ठ व्यक्तीला पळून जाता. कसला किंवा शिवरायांच्या कविता म्हणायचा, कसला किंवा लेखन वाचायचं, कशाला वाचायचं? जर तुम्हाला तुमच्यातला आत्मसन्मान जाणून होत नाही, तुमच्यातली आई काय आहे समजत नाही, तुमच्यातला बाप काय आहे तुम्हाला समजत नाही, तर या काव्य लेखनाला काही अर्थ नाही. या मनाचा मी काही जणांना मला एक संघर्षावरून मला वाटते, मी त्याची कधी परवा केली नाही, परिस्थितीवर मी बोलतो नेहमी. परिस्थितीवर का बोलतो? कारण आजची परिस्थिती अशी आहे की जेव्हा आई समोर आई वडील जेवणात आले तर तो मुलगा गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये काम करणारा पडतो आणि ती बाहेर झालेली बोलतो. काय कशी असत बाकी आम्ही जात धर्मापर्यंत सोडून देऊया, तुमच्या धर्माचा जातीचा होता ते सोडून देऊया, परंतु काय परिस्थिती म्हणजे मुलं शरीर सुखासाठी जी काही रीतिभ्रष्ट होतात आपल्या आयुष्याची राग रांगणी करून घेतात. म्हणून तुम्ही घ्या डब्यातनं बाहेर पडा. उपाधीला मी त्याच्यामध्ये तुला सांगितलंय, लक्षात ठेवा. अरे कोप्यामध्ये कोपा सुगरणीचा काय झाला, एका मुलासाठी तिनं झोका झाडाला टाकला. काय आईची व्याख्या, काय त्या चिपीची व्याख्या, एका मुलासाठी तिनं झोका झाडाला टाकला. झोका इनाला येलेला तसा गेला त्याचा गोसा, पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा. तिची इनोसिटी होतं, येत जात तेच ओठ, तुले दिलेले देवाने 2 हात 10 बोट. काय तुम्हाला सांगतोय, पहिला नाही अडाणी पाहिजे. मी तुम्हाला सांगते, सगळं तुम्हाला दिलंय, सगळं तुमच्याकडे आहे. या भौतिक सुखात देवाण होता, जे काय सोबत चाललंय त्याच्यात तुम्ही घुसता आणि इथे असता. लक्षात तुम्हाला तुमचं कर्म काय, श्रीकृष्णाने पण भगवद्गीतेला तुम्हाला सांगितलंय, रामजनावरसारखे भावांचे गुणाच नाही. श्रीकृष्ण काय म्हणतो, तुझं कर्म आहे, इथे तुला समोरच्या बरोबर लढायलाच पाहिजे, हा तुझा धर्म आहे. कारण ज्यावेळी पृथ्वीवर अलंकार असतो, अहंकार असतो, त्यावेळी तिचा निषेध करायला कोणतरी जन्म घेतो, कोणतरी तो श्रीकृष्णाच्या रूपात कोणी असतो, गाणी बहुत कोणी असतो. त्यावेळी असं कोणतरी जन्माला येईल. साधू संत मानता आपली कोकणाची शास्त्रज्ञांची भूमी, आपण तर पवित्र भूमी होतो. परशुरामाची शापी भूमी होतो, याच्यावर शापी भूमी म्हणणार ही पवित्र भूमी आहे. या भूमीवर तुम्ही जर प्रामाणिकपणे, निष्ठेने, धैर्याने, चिकाटीने, जिद्दीने, मेहनतीने उभे राहिला तर परमेश्वर तुम्हाला तथास्तु म्हणणार, तुमची मनोकामना 100% पूर्ण होणार. लक्षात ठेवा, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह एनर्जी. करोना काळात मॅडम अनेक जण मिळते, मला 3 वेळा कोरोना झाला असेल. मी कोरोना पेशंट नाही, मी मेलो नाही, अजून जिवंत आहे. डॉक्टरकडे गेले, क्वारंटाईन झालो नाही, कारण सकारात्मक विचार. आई परिस्थितीच्या काळात माझं ऑफिसरांचं कुटुंब 18 जणांना सगळ्यांना तापाने आजारी, पास सगळे सिम्पटम्स करोनाचे. आम्ही एकालाही हॉस्पिटलमध्ये पाठवलं नाही. मी सांगितलं काय, मी एकच सांगितलं, तुमच्यातली विल पॉवर, आध्यात्मिक ताकद, सकारात्मक विचार निर्माण करा. मला कोरोना झाला नाही, सर मी मोकळा आहे, मी काढा घेईन, मी कोणतीच्या घेईन, मी नोकरी घेईन, बराबर. आम्ही सगळे खटखटी करायला वाडा पण माझा कोरोना असा औषध बरा झाला. काय आहे ही सकारात्मक. लक्षात ठेवा, मी हुशारीचा मुलांनो दिवड म्हणजे हुशारीचा माहिती आहे ना. मला साप चावला की सकारात्मक नकारात्मक ऊर्जा शरीरात आली आणि
आणि त्याला उदयच्याबद्दल पण तो मेला, साप चावून मेला नाही, तो बेविषारी साप मेला का? मी आता मेलो, मला साप जर तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, आता मराठी भाषा किती बोलायचं एक छोटं तयारी करतो बघा, एक छोटं उदाहरण तुम्हाला. करोना काळात एक एवढं गाव आहे, त्याच्यामध्ये एक छोटीशी वाडी आहे, काही लोकांना शाळेत क्वारंटाईन ठेवलं, मुंबईचे लोक आहेत. मी पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत होतो आणि त्या मुंबईच्या लोकांना त्या शाळेमध्ये येऊन क्वारंटाईन करून ठेवलं. त्याचा एक भाग होता, अरे तुम्हाला माहिती आहे काय असं उदाहरण पाणी मागे होय बघा, एवढं त्याचं फॉर्मेशन बोलणं झालं. रात्री झोपल्याने वर माडाचा भोंगार आहे, पत्रावर टांग करत पडतो. मोठी माहिती सांगत नाही, काल्पनिक कथा नाही, रिॲलिटी सांगतो. आणि तो अरे बाप रे म्हटला तो माणूस तिथेच रिॲलिटी सांगतो, अतिशय काल्पनिक कथा नाही. पत्रकार आहे, जबाबदारीने सांगतो, 35 वर्ष पत्रकार करतो. म्हणजे काय, म्हणून मी काय करतो, शरीराची 62 तुम्ही आता विभागाकडे आला, तुमचा सायन्सशी संबंध असला तरी मराठी उभावाने सगळीकडे एकच, रुग्णांना कसं औषध घ्यायला पाहिजे, कोणत्या प्रकारे औषध तयार करायला पाहिजे, त्याला भेटण्यासाठी काय काय दिलं पाहिजे, हे सगळे औषध दिलं पाहिजे. तुम्ही औषध निर्माण हा परमेश्वर, देवाचा डॉक्टर दुसरा होता. डॉक्टर नंतर त्यांनी दिलेली औषध बरोबर पडली तर डॉक्टरचा पेशंट वाचणार हो, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही औषध निर्माता, तुमच्यामध्ये ज्यावेळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही जेव्हा म्हणाल मी 100% इन्फॉर्म करणार आणि जगताप सरांना 10 वर्ष तुम्ही दिलेला लागली, मी 10 वर्ष वैद्यकावर पीएचडी करणार, असं तुम्ही जेव्हा ठरवणार 100% तुम्ही पीएचडी करून तुम्ही यशाची शिखर गाठणार. लक्षात ठेवा. म्हणून काय आहे, तुमची गोष्ट करत असताना सकारात्मक ऊर्जा शरीरामध्ये तयार करणं ही काळाची गरज आहे. दुष्ट प्रेमाने दिलखुलास होऊ नका, खळखळून नसा. फक्त ते प्रेमासाठी नाही, आईचं पण प्रेम असतं, बापाचं पण प्रेम असतं, पण बापाचं प्रेम कधी दिसत नाही. बाप कधी रागवला की राग येतो, बापाचा राग खूप मुलं करतात. बापाचा राग अनेक ठिकाणी बघतो. काही जणांना मुली झाल्या, 2 मुली झाल्या, 3 मुली झाल्या, मला चुकलं झालं. मी म्हणतो, मी एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं, सत्याग्रह सांगतो, मी माझ्या एका पेशंटला बघायला गेलो तर एक बाईने कोणती म्हणतात तशी रडत होती, कोणतरी मेला तसं. थोडा वेळ थांबलं, काय झालं नाही त्याचं मुली झाली. माझ्या पेशंटला सांगितलं मला ती मुलगी नको असेल तर म्हटलं मला, कारण मी अनुभव सांगतो सर, ज्या वेळी मी 35 वर्ष सामाजिक सेवेमध्ये आहे, पत्रकारितेमध्ये आहे, मी ज्या रुग्णालयात जातो त्या रुग्णालयात माझ्या आईवडिलांची सेवा त्यांच्या मुलीच करीत असतात. तुझं अनुभव आहे नाही, ते का सुट्टीत नाही, मुंबई असतात नाही, ते का सुट्टीत नाही, पुण्याचं योग करत नाही, योग नाही बाहेर पाठवले. ही गोष्ट इतकी आहे. म्हणजे मुली ही खरं म्हणजे मुलं सगळ्यात मोठी 100% वाईट असतात, पण काय आहे, आपण मराठी जपत असताना मराठी ही जी भाषा आहे, ती मराठी भाषा किती काही जरी आलं, किती पाश्चात्य संस्कृतीने आपल्यावर आक्रमण केलं, किती पाश्चात्य संस्कृतीचं आम्ही अवलंबन केलं, तरी मराठी भाषा ही कधीही संपणार नाही, कधीही संपणार नाही. कारण या भाषेला राजकीय अधिष्ठान कोणी दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी. लक्षात ठेवा, शिवाजी असतील त्यांनी अनेक कविता अनेक लेख मराठी भाषेला उच्च दर्जा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हल्ली राजकारणाला मराठी भाषेला परंतु भाषेला दर्जा देऊन भाषा टिकणार का, भाषा थांबणार का, भाषेचं संवर्धन होणार का, भाषा जगणार का, हाही तेवढा प्रश्न आहे की नाही प्रश्न. मग आपल्याला त्यासाठी काय करायला पाहिजे की आपण कुठेही जरी असतो तरी मराठी भाषेसाठी जे करता येईल, वाचन करा, चिंतन करा, मनन करा, अनेक लेखकांची पुस्तकं वाचा, दुसऱ्याला वाचायला प्रवृत्त करा आणि ही मराठी भाषा कशी जगेल, कशी टिकेल, कशी आपल्या धरेल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. मित्र, हे करत असताना तुम्हाला ज्या उदात्त हेतूने तुमच्या आई वडिलांनी, मी का सांगतो कारण अच्युत भोसले सरांनी मला अनेक किस्से या कॉलेजचे दाखवलेले, ऑन टीम दाखवलेले, अनेक किस्से दाखवलेले. म्हणून मी सरांना सांगितलं त्यातल्या तुमचा विक्रम खूप छान आहे, खूप छान आहे. मानवी जे समोर बघतोय, तुमची मुलं समोर मित्रांना बघतोय, कुठे असं मी असं चालू असतो आमचं, पण त्याच्या तुमचा विक्रम
मुलं सुसंस्कारी आहेत भारावून जाऊ नका, कारण माझी लढत असते ती चौफेर असते. मी कोणाला सोडत नाही, कारण माहितीये मी अमी पदार्थ अवैध लढणे याच्यावर प्रकार पहिलीच असतो. माझ्या अनेक वेळा आलेला आहे, पण परिणामाची चिंता मी कधी बाळगत नाही. शेळीहून 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन 1 दिवस जगेल. कोणतरी म्हणेल चित्रात वाघासारखा माझ्या 3 वेळा राजकीय हल्ले झाले. आधी एक मालवण जर विग्रस्त प्रकरण काढलं, काय काढलं मला कोविडच्या म्हणजे निवृत्त अभ्यास होता. त्याचा एकूण ते एक मुलगा 10वी मध्ये तो 96% मार्क आहे. 11वी ते आणि मुलगा थोडासा आई वाढायला हा बिघडला. 12वी ते आणि तो घरातून तोडफोड वगैरे काय काढायला, म्हणजे घरातल्या मला जुळून असं 12 वाजता घरी 1 वाजता घरी त्यांनी मला ही सगळी हकीकत सांगितली. आणि किनारपट्टी भागात काय करते हे मी लिहिलं, एवढंच लिहिलं. बरोबर 12 वाजता मला लेख प्रसिद्ध झाला आणि 1 वाजल्यापासून असं मालवणमध्ये रणबंधन माजलं. सगळ्या सामाजिक संस्था एकत्र झाल्या. सीतारामवाडीने मालवणची बदनामी केली. विरोधी पोलिसांना सीतारामवाडीला अटक करा, मालवण पोलिसांना सीतारामवाडीला अटक करा, अनेक निवेदन ऐकून सगळे तो धावतो. मी सांगितले धावणारे सगळे जो आहे खाल्लेला खो आहे. म्हणजे ही माणसं 2 नंबरच्या ड्रग्सशी संबंधित आहेत म्हणून त्यांना लागलं. बाकीचे कशाला प्रामाणिक व्यापारी गेले, बाकीचे कशाला सामाजिक संस्था गेले, तुम्हीच काय राहताय. काय नाव पाठीला पळणारा म्हटलं सीताराम गावडे नाही, ते माझ्या रक्तात नाही. मी शेवटपर्यंत लिहित राहणार. शेवटी मी त्या पेज जगतापचं राहिलं त्याला सांगितलं की सीताराम गावडेला अटक करून ताब्यात घेऊन जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अंमली पदार्थ बंद होत असेल तर मी कधी सरेंडर व्हायला तयार. कधी सरेंडर व्हायला. सीताराम गावडेला अटक करून जर अंमली पदार्थ बंद होतात, लोकांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. एकूणचा एक गांजा मिळाला आणि गळपास घरात आलेला मी बघितलं. त्या आईचा अंबरनाथ काल करून टाकलं. अंबरनाथ मी बघितलं कोरोनाच्या काळात शेलावी. त्यामुळे मला माहिती आहे या व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं कधीच बाहेर पडू शकत नाही. म्हणून मित्रो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, चुकून सुद्धा अशा व्यसनाच्या कधी चुकून सुद्धा कोणी मित्राने ती गंमत म्हणून केली, ती संगत होते, नंतर संगत जडते. लक्षात ठेवा, गंमत म्हणून सुद्धा या व्यसनाकडे कधी जाऊ नका. प्लीज कृपा करून हात जोडून तुम्हाला विनंती आहे. आणि हे तुम्ही जर केलं तर मराठी भाषेला खरं समजतं. अजून काय नाही दाखवलं तुम्ही जर आता मराठी भाषा लागेल. माझी भावी पिढी समजली तर कुठे मराठी भाषेला बदलणार आपली. आज भाषाचं संस्कृत 35 कोटीचे 100 कोटीचे 100 कोटी ड्रग्स बनवते आपल्या कोकणाकडे येणार आहे. म्हणजे हे ड्रग्स कोणाला जाणार आहे. आज कंपनीवर जसे सिगारेट तंबाखू विकतो ना सर, तसा गांजाच्या पुढे मिळाले जाते. आणि मुलं मी बघतोय ही शब्दांची काय मराठी भाषेत मी तर का सांगतो, जर तुम्ही वाचला तर माझी मराठी वाचता, तुम्ही नाही वाचला तर माझं मराठी कुठं वाचलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मराठी भाषेला संपूर्ण राज्यकारभारात चांगला दर्जा दिला, आमच्या संस्थांनी चांगला दर्जा दिला. ही मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी प्रबोधनकार बाळ ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, सगळे राजकीय जे मराठीवर प्रेम करणारे नेते मंडळी असतील, सगळ्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि आज मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा आणि ही भाषा टिकवणं ही तुमची आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ही भाषा आमची संस्कृती आहे, ही भाषा आमचा प्राण आहे, ही भाषा माझा जीव आहे. लक्षात ठेवा. आणि हा जीव जगला तर तुम्ही जगणार, आम्ही जगणार. त्यामुळे तुम्ही आज वेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात. तुम्ही विभागामध्ये तुमच्याकडे सायन्स मराठीचा सुद्धा अभाव असतो टाका. तुमच्या बोलीचा नीट मराठी असणार, परंतु ते शिक्षणात काही तसं मराठी येण्याचा संबंध नाही. परंतु व्यावहारिक जीवनात तुमच्या व्यावहारिक जेव्हा रुग्णांशी जेव्हा संपर्क असणार तेव्हा तुमची मराठीच कामी येणार. त्यामुळे मराठीवर प्रेम करा, मराठी शिका, मराठी जपा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आई वडिलांवर प्रेम करा. आई वडील हे पहिले तुमचे गुरु आहेत. लक्षात ठेवा, दुसरा परमेश्वर नाही. आई वडील हाच खरा परमेश्वर आहे. हे आपल्याला अध्यात्माला सांगितलंय. गणपती आणि शरणागती 2 भाऊ, छोटे उदाहरण देतो, खूप बोललेले आहे, मला पण आता जास्त बोलायचं नाही, छोटे उदाहरण देतो. गणपती आणि शरणागती 2 भाऊ, पृथ्वीला जेव्हा प्रथम प्रदक्षिणा पूर्ण करायचं त्याला आद्य पूजेचा मान मिळाला, प्रथम पूजेचा मान. गणपतीचं वाहन कुंडील आणि शरणांचं वाहन कोणाला माहिती आहे? मोर. बरोबर. म्हणजे तुम्ही अध्यात्माकडे पुढे पाहता. शरणांचं वाहन मोर. आता मोरवाला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करणार की मंदिराला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करणार? साहजिकच मोरवाला. मग गणपती म्हणाला आता मी कसा जिंकणार? तो तुमच्यासारखा
हळून गेलं नाही म्हणून सांगतो सकारात्मक ऊर्जा लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह विचार करणारा ते उत्तर सांगतो. तो विचार करत बसला मला तर स्वतः जिंकायचं मी काय करू, पण त्याच्या पटकन लक्षात आलं अरे ज्याने मला जन्माला घातलं, ज्याने मला ही पृथ्वी राखली ती मला सोबत ती माझी पृथ्वी. म्हणून त्याने आई वडिलांना बसवलं आणि आई वडिलांच्या भोवती पूर्ण केली आणि तिला त्याला मान मिळाला म्हणजे आद्य पिढीला मान बसल्या का. म्हणजे आपल्याला अध्यात्म पण काय सांगतं की तुमचे आई वडील ज्याने तुम्हाला जन्म दिला ते तुमचे